भारतामध्ये आज रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या दिवशीच आपल्याकडे खंडग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. खरं तर वर्षामध्ये एकूण 4 ग्रहणं दिसणार होती. त्यापैकी पहिलं जे सूर्यग्रहण आहे ते झालेलं आहे आणि हे दुसरं ग्रहण जे आपल्या भारतातून दिसणार आहे. हे खरं तर दुसरं आणि शेवटचं ग्रहण भारतामधून दिसणार आहे. भारतामधून खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळेल काही ठिकाणी आणि काही ठिकाणी शून्यग्रहण पाहायला मिळेल. तर विशेषतः अरुणाचल प्रदेश या भागातून हे खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळेल आणि मुंबईला हे ग्रहण शून्य ग्रहण पाहायला मिळेल, ग्रहण पाहायला येणार नाही. विदर्भामध्ये 6:18 हे ग्रहण आपल्याला पाहता येईल आणि हे ग्रहण संपेल जवळ 7:15 हे ग्रहण जवळजवळ संपेल. विदर्भातून गडचिरोली येथे हे ग्रहण जवळजवळ 35% ग्रहण आपल्याला खंडग्रास ग्रहण पाहता येईल. विदर्भामध्ये चंद्रपूर, नागपूर, इतर जे जिल्हे आहेत याच्यामध्ये 30% 25% खंडग्रास ग्रहण आपल्याला पाहता येईल. पुढे परभणी आहे, पुणे आहे या ठिकाणी आणि औरंगाबाद आहे या ठिकाणी पुढे मग हे ग्रहण थोडं आपल्याला कमी पाहायला मिळेल. 20% 10% हे ग्रहण पाहता येईल. मुंबईला फक्त उंचावरून 1% ग्रहण पाहता येईल, खालून हे ग्रहण पाहता येणार नाही. म्हणजे फक्त जवळजवळ 1.5 तास हे ग्रहण आपल्याला भारतातून म्हणण्यापेक्षा विदर्भातून आपल्याला पाहता येईल. सर्वांनी हे ग्रहण जे काही दिसेल ग्रहण, कारण क्षितिजाहून ग्रहण आपल्याला दिसणार आहे. चंद्र जसा निघेल तो ग्रहणातून निघणार आहे. त्याच्यामुळे त्याचा लाभ विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी घ्यावं आणि याचा आनंद निश्चितपणे घ्यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.